दोघांचं भांडण तिसऱ्याचं नाव. द्रोण नावाचा एक शेतकरी होता. त्याच्या गोठ्यात गाय, बैल आणि त्यांची वासरं बांधलेली होती. एका चोरानं ती गुटगुटीत वासरं पाहिली. त्यानं ठरवलं की ही वासरं रात्रीच्या वेळेला चोरून न्यायची आणि ती विकून पैसे मिळवायचे. रात्र झाली. सगळीकडे अंधार पसरला. द्रोणाच्या घरात निजानीज झाली. तो चोर द्रोणाच्या घराकडे निघाला. तोच त्याला एक राक्षस दिसला. चोर घाबरला. तरी त्याने धीटपणे विचारलं, ए कोण आहेस तू? इथे काय करतोयस? तो राक्षस म्हणाला, मी ब्रह्मराक्षस आहे. मला भूक लागली. मी त्या धष्टपुष्ट द्रोणाच्या घरात शिरून त्याला खाऊन टाकणार आहे. पण तू कोण आहेस आणि इतक्या रात्री इथे काय करतोयस? चोर म्हणाला, माझं नाव क्रूरकर्मा आहे आणि मी अट्टल चोर आहे, अट्टल चोर. अरे चोरी करण्यात माझा हात धरणारा या पृथ्वीवर कोणी नाही. मी त्या द्रोणाकडेच निघालोय. मला त्याची वासरं चोरायची आहेत. मग आपण बरोबरच जाऊया तिकडे. ठीक आहे, ठीक आहे, राक्षस म्हणाला. मग ते दोघेही त्या द्रोणाच्या घराजवळ आले. घराचं दार बंद होतं. तो राक्षस ते दार फोडायला जाणार एवढ्यात क्रूरकर्मा चोर म्हणाला, अरे 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 थांब. तू हे दार फोडून आत जाणार आणि त्या द्रोणाला खाणार, हो ना? म्हणजे दार फोडताना आवाज होणार आणि तू घरात शिरल्यावर द्रोण आणि त्याच्या घरातली माणसं ओरडू लागणार. म्हणजे शेजारी पाजारी जमा होतील. मग मी वासरं कशी बरं चोरणार? तेव्हा असं करतो, मी आधी गोठ्यातली वासरं घेऊन जातो. मग तू दार फोडून द्रोणाला खाऊन टाक. त्यावर ब्रह्मराक्षस म्हणाला, छे 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 छे. अरे तू त्या वासरांना पळवून न्यायला लागलास की ती हंबा हंबा करून हमरायला लागतील. मग त्या वासरांची आई गाई हमरायला लागेल. त्यांच्या हंबरण्याचा आवाज ऐकून द्रोण जागा होईल. इतर माणसं बाहेर येतील. मला बघून ती देवाचं नाव घेतील, ओरडायला लागतील. मग शेजारी पाजारी जमतील. मग मी त्या धष्टपुष्ट द्रोणाला कसा बरं खाणार? तेव्हा तू इथेच थांब. मी माझं काम आधी करतो. अगदी चटकन उरकून टाकतो. मग तू वासरं चोरून घेऊन जा. क्रूरकर्माला राग आला. तो म्हणाला, हे नाही 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 नाही, मला नाही असं चालणार. मी तुझ्या आधी माझं काम उरकणार. तू इथंच थांब. मी वासरं घेऊन गेल्यावर तू द्रोणाचं काय वाटेल ते कर. ब्रह्मराक्षसही चिडला. तो म्हणाला, तू कोण स्वतःला समजतोयस? तुम्हा माणसांपेक्षा माझी ताकद मोठी आहे. तेव्हा मी आधी द्रोणाचा चट्टामट्टा करतो, मग तुझी वासरं घेऊन जा. दोघेही मी आधी असं म्हणून भांडू लागले. हळूहळू त्यांचा आवाज वाढू लागला. आपण इथे कशासाठी आलोत याचंच त्यांना भान राहिलं नाही. भांडणाचा आवाज ऐकून द्रोण जागा झाला. त्याला कळेना एवढ्या रात्री कुणाचं बरं मोठ्या आवाजात भांडण चाललंय. मग त्यानं कोपऱ्यातला मोठा सोटा उचलला आणि दार उघडलं. त्याच्या घरातली इतर माणसंही जागी होऊन बाहेर आली. बघतात तो काय, एक राक्षस आणि एक माणूस अंगणात एकमेकांसमोर उभं राहून भांडतायत. द्रोणाचे शेजारी पाजारी काठ्या घेऊन घराबाहेर आले. त्या ब्रह्मराक्षसाला आणि क्रूरकर्माला बराच वेळ एवढी माणसं भोवती जमलेली आहेत हे कळलंच नाही. मग द्रोण ओरडला, अरे हा राक्षस आहे. भगवान विष्णूचं नाव घ्या लवकर. हा राक्षस देवाचं नाव ऐकून पळून जाईल. मग जमलेली सगळी माणसं ओरडली, भगवान विष्णूचा विजय असो, भगवान विष्णूचा विजय असो. त्याबरोबर ब्रह्मराक्षस आणि क्रूरकर्मा भांडण थांबवून आजूबाजूला बघू लागले आणि देवाचं नाव ऐकल्यावर ब्रह्मराक्षस घाबरून पळून गेला. द्रोण आणि सर्वांनी क्रूरकर्माला चांगला चोप दिला आणि त्याला कोतवालाच्या स्वाधीन केलं. म्हणजे
राक्षस आणि चोर भांडले म्हणून द्रोणाचे प्राण आणि वासरं वाचली. तेव्हा दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ झाला. आवडली कथा? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया तर पुढच्या कथेसाठी.